रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे पहा आज दत्त मंदिराच्या कामासाठी वीट आणायचे पहा. तर आंबळेगावचे माजी सरपंच श्री अतुल शेठ बेंद्रे तर यांचं बघा इथं JCB ट्रॅक्टर संपूर्ण काही त्यांचं बघा इथं बिझनेस आहे. आणि त्यांनी मंदिरासाठी इथं गाडी त्यांचं सांगितलं होतं पहा. इथं मी आज त्यांच्या ऑफिसला आलो आहे पहा. तर त्यांचे बघा हे ऑफिस आहे त्यांचं इथे एका शिरूर कोना रोडच्या MIDCमध्ये बघा त्यांचं इथं ऑफिस आहे. संपूर्ण त्यांचं इथं संपूर्ण कामगार वगैरे सगळे इथं राहतात. आज मी इथं प्रथमच आलो आहे पहा इथं. तर खरोखर असं भव्य असं त्यांचं म्हणजे मॅनेजमेंट आहे. आणि त्या एक पांडुरंग भक्त आहेत. ते पंढरपूरची वारी आज 15 वर्षापासून ते पंढरपूरची वारी करतात. तर त्यांनीच जरा थोडं दत्त मंदिराचं सेवा करण्याचे ते म्हणजे बा आम्हाला करायचे. तर ते आता मंदिराचं एक शेड मारायचं काम ते त्यांनी हाती घेतलं आहे. त्यासाठी वीट आणण्यासाठी मी इथं आज त्यांची गाडी घेऊन वीट आणायला जाणार आहे पहा. तर खरोखर म्हणजे असे भाविक माणसाच्या सहकार्यानेच कोणची गोष्ट होते. आणि तर आज प्रथमच बघा त्यांच्या ऑफिसला मी इथं आलेलो आहे. धन्यवाद. हे बघा हे आमचे गावातले भाऊसाहेब जाधव साळवे भाऊसाहेब साळवे पहा. तर हे म्हणजे अगदी जवळजवळ 15-20 वर्षापासून इथं अतुल शेठकडे त्यांचं ट्रॅक्टर JCB त्यांचं एक JCB आणि एक ट्रॅक्टर असल्यापासून त्यांना सहकार्य बघा यांचं. आणि त्या म्हणजे आज ते म्हणजे खरंच त्यांचे म्हणजे यांचं खरोखर म्हणजे सहकार्य आहे. आणि या सहकार्यातून बघा आणि त्यांचं पण आज त्यांचं मी आज काल मी गावात गेलो तर यांच्या म्हणजे कोणाच्या पण सहकार्याने अशी चांगली गोष्ट होती. तर यांचं म्हणजे आज यांचं घराचं आज वासूच त्यांची झाली भाऊ पाठीमागं. मी बाहेर जाता नाही आलं परंतु यांनी सुंदर असं बघा एक लोकांना दाखवलं लाजवणार असं यांनी एक घराचं काम केलेलं आहे. खरोखर मी म्हणजे त्यांचं धन्यवाद मानतो. कोणत्याही चांगल्या सहकार्याला लाभल्यामुळं त्यांचं असं घराचं 1 नंबर काम त्यांच्या त्या आळीला झालेलं आहे पहा. तर खरंच त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे. हे पण आमच्या गावातले बेंद्रे हे पण MIDCमध्ये हा हे म्हणजे आमचे भाऊबंद उद्योजक आहे ते युवा. खरंच यांचं पण उद्योजक सगळेच नाही आमच्या गावातले बरेचसे लोक इथं उद्योजक आले आणि संपूर्ण म्हणजे कायापालट करून टाकला त्यांनी उद्योगधंद्यामध्ये. तर खरोखर यांचे असे म्हणजे धन्यवाद मानले पाहिजे. खरंच म्हणजे असे काहीतरी मुलं म्हणजे आपली बाहेर आली आणि त्यांनी असं सुंदर व्यवसाय प्रत्येकाने चालू केले. त्यामुळे खरं त्यांचे धन्यवाद धन्यवाद. हे पण दुसरे आमचे हे अनिल शेठ नरवडे बघा हे पण बाहेर संप एका साथीमुळे सगळं त्यांचा उद्योग चालू आहेत. तर खरोखर आज यांचे उद्योग पाहून मी सुद्धा इतका समाधानी झालो. तर आणि सगळा त्यांचा स्टाफ आहे बघा त्यांचा नरवडे म्हणजे नरवडे झालं अतुल शेठ झालं. आपलं नाव काय म्हणले? सुनील जाधव. आपलं नाव काय? संभाजी शिंदे. आपलं नाव? कांबळे. तुम्ही गाव राहायला सध्या तुम्ही इथंच सगळे आणि सगळे अतुल शेठ नरवडे शेठ यांच्याकडेच तुम्ही सगळे यांचा व्यवसाय हे नगरकर आहे तुम्ही निलंगा लातूर हा. बघा हे किती लांब लांबचे लोक आहेत बघा. यांना सहकार्य आणि सगळे त्यांचे JCB डंपर ट्रॅक्टर वगैरे सगळं असं ते हँडल करतात आणि सगळे एक जीवाने काम करून हे अशी बघा ही त्यांची प्रगती चाललेली. धन्यवाद. हे बघा आता आम्ही इथं बघा इथं माठ या ठिकाणी आमचे महाराज सुरेश मस्के महाराज आणि हे दादा महाराज आढाव. तर बघा याचे आज म्हणजे यांच्याकडंच आज इथं म्हणजे आज त्यांनी ह्या आमच्या महाराजांनी आमच्या मंदिरासाठी वीट सांगितली होती. तर ते आता वीट नेण्याकरता इथं आम्ही यांच्या आज बट्टीवर आलो आहे पहा. तर आज सर्वांची इथं भेट झाली गप्पा गोष्टी चालल्यात बघा आमच्या सगळ्या. म्हणजे खरोखर म्हणजे बऱ्याच दिवसांनी वारीनंतर आमच्या आता ही पहिलीच भेट आहे म्हणायची इथं. हॅलो. तर हे बघा आता नंतर मी तुम्हाला दाखवतो ते वीटभट्टीचं. पण हे आमचे महाराज मंडळी बघा सर्व इथं. नमस्कार. धन्यवाद. ट्रॅक्टरमध्ये वीट भरली आणि आता पुढं आम्ही बघा ते सुरेशराव मस्के महाराज की म्हणजे चला तुम्हाला मी सोडतो म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरमध्ये नका जाऊ. तर ते आता सोडवायला बघा इथं आलेत. तर बाबुराव नगरमध्ये बघा त्यांचं इथं त्यांचं मोठं काम चालू आहे पहा. तर म्हणजे आपण चक्कर मारून जाऊ ते पाणी काढायचं होतं ते आलो पहा. बघा त्यांचं किती मोठं इथं आज जवळजवळ 6-7 मजल्याचं बांधकाम इथं होणार आहे बघा. 3000 स्क्वेअर फुटाचं काम आहे. तर हे असं आहे बघा वीट भट्टी मालकांचं मस्के महाराज.
हो हो. हे बघा हे मस्के महाराज बघा इथं आता मला नावरा पाट्यावर सोडलं बघा ट्रॅक्टर पाठी म्हणून येतोय. तर मग या कार्यक्रमाला मग धन्यवाद. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा इथं नावरा फाट्यावर त्यांनी सोडलं बघा. हे बघा ही ट्रॅक्टर घेऊन आले बघा आता यांची जनवते आले ट्रॅक्टर घेऊन बघा इथं ट्रॅक्टर घेऊन आले बघा आता इथं जाईल आता चहा घेऊन आता जाऊ घरी आता. वगैरे आले सर्व काही सगळं आता कामाचं हे बघा आता सर्वांनी विटाचा ट्रॅक्टर खाली केला बघा आता. आणि आता खारपड आणायला जायचे. हे बा सर्वांच्याच आशीर्वादाने दत्त मंदिराचं काम चालू झालं पहा. आणि आम्हाला दत्त जयंतीच्या आत संपूर्ण शेडचं काम करायचे. तर सर्वांची असं बघा किती सहकार्य वीट वाळू संपूर्ण असं सहकार्य झालं आणि एका दिवसामध्ये संपूर्ण झालं. तर याचाच अर्थ की किती भक्तांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमातून बघा खरोखर म्हणजे दत्त जयंतीच्या आतच काम पूर्ण होईल. धन्यवाद. सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.